नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ऐतवडे बुद्रुक येथील मरगुबाई मंदिर बनत आहे नशेखोरांचा अड्डा, तरुण वर्ग नशेच्या आहारी। शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वत्र पसरवली, पण त्यांच्याच गावात तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी गेल्याचं चित्र दिसत आहे। सविस्तर बातमी अशी की वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील ऐतवडे बुद्रुक करंजवाडी रस्ता मार्गावरील मरगुबाई मंदिर परिसरात एका अशा वडाच्या झाडाच्या सावलीखाली 15 ते 30 वयोगटातील तरुण गांजा, गुटखा, दारूचे व्यसन करत असल्याचं चित्र आहे। यांना रोखणार कोण, यांना बोलणार कोण, अशा अवस्थेमुळे एकाला दोघे, दोघाला चौघे असे 10-12 जणांची टोळी निर्माण झाली आहे। याकडे आत्ताच गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे परिसरात बोलले जात आहे। मरगुबाई हे देवस्थान समस्त ऐतवडे गावकऱ्यांचे, ग्रामस्थांचे श्रद्धास्थान व पुरातन मंदिर आहे। महिला, पुरुष, वयोवृद्ध, मुले येथे दर्शनासाठी येत असतात। मंगळवार व शुक्रवारी तर येथे मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात, पण आज हा नशेचा अड्डा बनला आहे। इकडे आई वडील मोलमजुरी करून घराचा प्रपंच चालवत असतात। मुलगा बाहेर काय करतो याची पुसटशीही कल्पना आई वडिलांना नसते व ज्या आई वडिलांना माहिती असते तो आपल्या आई वडिलांना किंमत किंवा घाबरत नसल्याने त्याचे प्रस्थ वाढत गेले असल्याचं चित्र आहे। या परिसरात पाण्याचे बोरवेल असल्याने पाणी भरण्यासाठी व कपडे धुण्यासाठी महिलांचा वावर असतो। नशेच्या आहारी गेलेल्या मुलांच्याकडून काही अनुचित प्रकार घडू शकतो, त्यामुळे महिला वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। येथे मंदिर व बोरवेल परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे। हे वेळीच थांबले नाही तर भविष्यात येथे कोणताही मोठा अनुचित प्रकार घडू शकतो, हे अतिशय गंभीर आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी।